इयत्ता पहिलीला असताना दोघांची भगवद्गीता कंठस्थ होती. भगवान श्रीकृष्णाने एकूण 574 श्लोक म्हटले आहेत. अर्जुनाने एकूण 85 श्लोक म्हणले आहेत. संजयने एकूण 40 श्लोक म्हटले आहे. धृतराष्ट्राने एकूण 1 श्लोक म्हणला आहे. त्याला मी सांगितलं तू हनुमान चालीसा पाठ कर. दुसऱ्या दिवशी मी जाताना मला म्हणला बाबा माझी हनुमान चालीसा पाठ झाली, मला घेऊन जावा. मी चकित पडलो. माझी शुगर 450, 500, कधी 350 अशी शुगर असते. मी तुम्हाला रिपोर्ट दाखवतो. माझी आर्थिक बाजू पूर्ण ढासळलेली आहे. जसं परमेश्वर श्रीकृष्ण जेवायला घालतो त्याप्रमाणे मी जेवतो. सर्वांना प्रेमपूर्ण नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आकाशात मास्टर्समध्ये. म्हणजे आज मी बार्शी येथे आलेलो आहे आणि आज एक तुम्हाला मी आश्चर्य खरंच दाखवणार आहे. अगदी पहिलीमध्ये असणाऱ्या मुलांची एवढी तीक्ष्ण गीता पाठ आहे की मंडळी अगदी श्लोक नंबर सांगितला की तो कितव्या अध्यायातला आहे आणि कुठला श्लोक आहे एवढं ते सांगतात. नवे प्रत्येक अध्यायात किती श्लोक आहेत, कोणत्या अध्यायामुळे किती वेळेस भगवान श्रीकृष्ण जे आहे ते बोललेले आहेत, म्हणजे किती वेळेस भगवान वाच आहे, किती वेळेस अर्जुन वाच आहे, किती वेळेस संजय वाच आहे, असं सगळं सूचीप्रमाणे त्याला जे आहे ते विद्यार्थ्यांना पाठ आहे. आणि ही त्यांची तयारी पाहून तुम्ही सुद्धा अत्यंत जे आहे ते आज भारावून जाणार आहात. मात्र मंडळी ही त्यांची तयारी आहे मात्र परिस्थिती सध्या त्यांना एवढं मागं खेचते आहे की बुद्धीची तीक्ष्णता असून सुद्धा व्यावहारिक परिस्थितीमुळे थोडं त्यांच्यावरती जे आहे ते काही दडपण येत आहेत. आणि मंडळी तुम्ही यांच्या परिस्थितीचा अंदाज याच्यावरूनच लावू शकता की आज मी जेव्हा शूटिंग करण्यासाठी गेलो होतो तेव्हा घर एवढं सुद्धा पुरेसं नव्हतं की त्या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्र बसू आणि शूटिंग काढू शकू. त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला त्यांचंच पोर्शन दिसेल, कारण त्यांच्या घरी एवढीही जागा नव्हती की तिथं आम्ही पूर्णपणे व्हिडिओ करू शकू. म्हणजे त्यांची परिस्थिती मांडत नाही मी तुमच्यासमोर, फक्त एक सांगतोय की अशी बुद्धिमान मुलं केवळ परिस्थितीमुळे मागे राहायला नकोत. त्यांच्या बुद्धीला पुढे जाण्यासाठी काही गोष्टी रोखून धरत आहेत. आणि मला वाटतं की नक्कीच तुम्ही जर दाते असाल, तुम्ही जर उदार असाल तर नक्की यांना मदत करा. व्हिडिओमध्ये स्कॅनर दिलेला आहे. बाकी मंडळी आधी तुम्ही हा व्हिडिओ बघा, त्यांच्या बुद्धीची तीक्ष्णता बघा आणि मग तुम्ही हे डिसिजन घ्या. बाकी असो मंडळी, चला सुरू करूया. काका स्वागत आहे तुमचं, कसे आहात? छान. सर्वप्रथम बाळांनो तुमची ओळख सांगा यांना, तुमचं संपूर्ण नाव आणि तुम्ही कितवीमध्ये आहात? मी इयत्ता 3री मध्ये आहे व माझं संपूर्ण नाव आहे स्वप्नील सतीश पाठक. मी इयत्ता 4थी मध्ये आहे. माझे संपूर्ण नाव आहे सान्वी सतीश पाठक. तर काका या मुलांचं वय काय असेल आणि यांनी कितव्या वयामध्ये गीता पाठ केली पूर्ण? ह्या मुलांचं आत्ता वय स्वप्नीलचं 9 वर्षाचं आहे, सान्वीचं 10 वर्षाचं आहे. आणि इयत्ता पहिलीला असताना दोघांची भगवद्गीता कंठस्थ होती इयत्ता पहिलीमध्ये. आणि त्याचे म्हणजे अध्याय 16वा सुद्धा मी करून ठेवलेला आहे. त्याचा त्यावेळेला यूट्यूबला टाकला होता 2-3 वर्षापूर्वीचा. तो यूट्यूबला आहे 16वा अध्याय त्याचा, पहिलीला असताना केलेला. आणि ह्या मुलीचं पण नुसतं भगवद्गीताच नाही की ह्या दोघांचं श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र, श्री शिवतांडव स्तोत्र, हनुमान चालीसा, बजरंग बाण, कालभैरवाष्टक, श्री सूक्त, महालक्ष्मी अष्टक असे बरेच स्तोत्र कंठस्थ आहेत. हो. आणि हे कितवीमध्ये होते गीता सगळी संपूर्ण त्यांना पाठ? इयत्ता पहिलीमध्ये असताना भगवद्गीता कंठस्थ होती. मी आता या दोघांशी आधी चर्चा करतो आणि नंतर मग आपल्याकडे येऊन आपण बोलूया. तर दादा तुमचं नाव काय म्हणले तुम्ही? स्वप्नील सतीश पाठक. बर, गीता कोणाकडून शिकलात तुम्ही? बाबांकडून आणि आईकडून. आणि राहिलेला क्लास बाबांना कळल्यावर बाबांनी जॉईन करून दिला. अच्छा, गीता परिवारामध्ये. अच्छा, म्हणजे संपूर्ण सुरुवात त्याची घरीच केली. आणि ज्या वेळेला आम्हाला कळालं की गीता परिवारमध्ये पण शिकवतात, गोविंद देवगिरी महाराजांचा गीता परिवार, तर जे कळाल्यानंतर की मग आम्ही त्याला गीता परिवारामध्ये जॉईन केलं दोघांना. मग तिथंही ते शिकले. घरी त्याची आई रोज सराव घेत होती, मी सराव घेत होतो. आणि त्याची इयत्ता पहिलीला असताना भगवद्गीता कंठस्थ झाली. आणि ताई तुझी? ती इयत्ता 2रीला होती त्यावेळेला. नाही हा 2रीलाच होती. ताई तो कोणाकडून जी आहे ती गीतेची संहिता घेतली? गीता कोणाकडून शिकली तुम्ही संहिता? आई बाबांकडून. बरं, आता कितवीला आहेस तू? 4थी. आतापर्यंत कोणा एखाद्या मोठ्या व्यक्तीला अशी गीता म्हणून दाखवली बरं? शंकराचार्य. बर, अच्छा. काका कुठल्या शंकराचार्यांचा ते उल्लेख करतायत? ते शृंगेरी कर्नाटक येथे दक्षिणपीठ आहे आपलं पहिलं दक्षिणपीठ. तर ते दक्षिणपीठात शंकराचार्यांनी परीक्षा घेतात की आणि त्या परीक्षेत तिथं उत्तीर्ण झाल्यानंतर कुठंच म्हणजे हे नाही राहत. आणि शेवटची परीक्षा तिथंच होती. तर त्याची तिथंही परीक्षा झाली.
तरी दोघांनाही प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले, दोघेही. वा नक्कीच. आणि त्यांना 21,000 रुपये बक्षीस स्वतः शंकराचार्यांनी दिली. दोघांना 21,000 त्यावेळेला दिले. मग अशी तुम्ही काहीतरी ते मेडलही दाखवले त्यांना गीता परिवारामध्ये ज्या वेळेला परीक्षा झाली 18 अध्यायांची परीक्षा झाल्यानंतर गीता परिवाराने त्यांना दोघांना 2 मेडल दिले, गोल्ड मेडल. हे 2 गोल्ड मेडल आहेत. गीता परिवारानेही त्यांना सर्टिफिकेट दिले दोघांनाही की 18 अध्याय कंठस्थ आहेत असे म्हणून. हे ते दोघांचेही सर्टिफिकेट. हो. तर दादा मला पहिल्यांदा तुला विचारायचं आहे की संपूर्ण गीतेमध्ये किती श्लोक आहेत? एकूण श्लोक आहेत 700. नक्कीच. आता त्यांची परीक्षा खूप मोठ्या जणांनी घेतली, फक्त आपण प्रेक्षकांसाठी हे त्यांना विचारतो आहे. तर काय सांगशील की या 700 श्लोकांपैकी संपूर्ण श्लोक जे आहेत ते तुझे कंठस्थ आहेत? हो. बर. आता जेव्हा तू पठंत करतोस, म्हणतोस, पाठांतर करतोस, जास्त कठीण अध्याय कोणता गेला तुला पाठ करायला वगैरे? कोणताच नाही गेला, सगळे सहज झाले पाठ. वा. दीदी तुला? कोणतंच नाही केलं, माझे पण सहजच पाठ झाले. बरं. तुम्हा दोघांना सर्वात प्रिय अध्याय कुठला आहे? जसं की आम्हाला 9वा अध्याय फार त्यावेळेस जे आहे ते प्रेमाने शिकवायचे गुरुजीही, आणि त्याच्यावरती महिना चातुर्मासात चिंतन चालायचं. तसं तुम्हाला जास्त आवडणारा अध्याय कुठला आहे? मला 11वा. संत ज्ञानेश्वरांनी समाधीला जाता जाता 9वा अध्याय म्हणला, यामुळे मला 9वा अध्याय प्रिय आहे. बरं. आता आम्ही तुमचा जेव्हा एक व्हिडिओ पाहिला त्यामध्ये तुम्ही अध्यायासोबत प्रत्येक अध्यायामध्ये किती श्लोक्स आहेत याची सूची सांगितली होती. तर त्या प्रकारे आता सांगता येईल का तुम्हाला की कोणत्या अध्यायात किती श्लोक आहेत वगैरे? सांग बरं मला. सांग. पहिल्या अध्यायात किती श्लोक आहेत? पहिला अध्याय आहे अर्जुन विषाड योग, त्यामध्ये एकूण 47 श्लोक आहेत. दुसरा अध्याय आहे सांख्य योग, त्यामध्ये एकूण 72 श्लोक आहेत. तिसरा अध्याय आहे कर्मयोग, त्यामध्ये एकूण 43 श्लोक आहेत. चौथा अध्याय आहे ज्ञान कर्म संन्यास योग, त्यामध्ये एकूण 42 श्लोक आहेत. 5वा अध्याय आहे कर्म संन्यास योग, त्यामध्ये एकूण 29 श्लोक आहेत. 6वा अध्याय आहे आत्मसंयम योग, त्यामध्ये एकूण 47 श्लोक आहेत. 8वा. 7वा अध्याय आहे ज्ञान विज्ञान योग, त्यामध्ये एकूण 30 श्लोक आहेत. 8वा अध्याय आहे अक्षर ब्रह्म योग, त्यामध्ये एकूण 28 श्लोक आहेत. 9वा अध्याय आहे राजविद्या राजगुह्य योग, त्यामध्ये एकूण 34 श्लोक आहेत. 10वा अध्याय आहे विभूती योग, त्यामध्ये एकूण 42 श्लोक आहेत. 11वा अध्याय आहे विश्वरूप दर्शन योग, त्यामध्ये एकूण 55 श्लोक आहेत. 12वा अध्याय आहे भक्ती योग, त्यामध्ये एकूण 20 श्लोक आहेत. 13वा अध्याय आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग, त्यामध्ये एकूण 34 श्लोक आहेत. 14वा अध्याय आहे गुणत्रय विभाग योग, त्यामध्ये एकूण 27 श्लोक आहेत. 15वा अध्याय आहे पुरुषोत्तम योग, त्यामध्ये एकूण 20 श्लोक आहेत. 16वा अध्याय आहे दैवासुर संपद विभाग योग, त्यामध्ये एकूण 24 श्लोक आहेत. 17वा अध्याय आहे श्रद्धात्रय विभाग योग, त्यामध्ये एकूण 28 श्लोक आहेत. 18वा अध्याय आहे मोक्ष संन्यास योग, त्यामध्ये एकूण 78 श्लोक आहेत. वा, अप्रतिम. तर आता याच्या पुढे जाऊया आपण. पुढे जाण्याच्या आधी मला काका तुम्हाला 1 मिनिटात विचारायचंय. बोला. की इतक्या तीक्ष्णतेने हे सांगतायत की या अध्यायात एवढे श्लोक आहेत, त्या अध्यायात तेवढे श्लोक आहेत, इतक्या कमी वयामध्ये सांगतात. हो. काय आनंद वाटतो हे पाहून? खूप आनंद आहे. खूप. माऊलींची कृपा, श्रीकृष्णाची कृपा, चाकरवाडीचे माऊली माझे गुरु आहेत, त्यांचा आशीर्वाद. नक्कीच. आपण तुम्ही मगाशी ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टीवरही आपण येणारच आहोत. हो. प्रथम आधी यांच्याशीच थोडी चर्चा करतो. तर दादू, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत असा काहीतरी श्लोक आहे, तर कितव्या अध्यायातला आहे बरं तो? 7व्या अध्यायातला 27वा श्लोक. दाखव, सांग बरं आम्हाला तो पूर्ण. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यांती परंतप. याचा अर्थ काय होतो बरं? अर्थ नाही माहित. ओके, चालेल. म्हणजे असा कुठल्याही क्रमांकाचा कुठलाही श्लोक जर तुला विचारला तर तू म्हणू शकतोस, बरोबर आहे? हो. बरोबर आहे. दीदी, तूही म्हणू शकतेस का? हो. वा, छान. तर आता मी एक रॅन्डमली विचारतो, 9व्या अध्यायामधला 12वा श्लोक कुठल्या क्रमांकाचा असू शकतो? ताई. मोघाशा मोघ कर्मानो मोघ ज्ञाना विचेतसः राक्षसी मासुरी चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः. काय सांगाल, पहिल्या अध्यायामध्ये एक 15व्या क्रमांकाचा श्लोक कोणता येऊ शकतो? पांचजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनंजयः पौंड्रं दद्मौ महाशंखं भीमकर्मा वृकोदरः. वा, अप्रतिम. दीदी, तुला विचारायचंय मला
एक तिसऱ्या अध्यायामध्ये 20व्या क्रमांकाचा श्लोक कुठला येऊ शकतो? कर्मणैव हि संसिद्धिम् आस्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. बर दादू, परत तुझ्याकडे येतोय मी. 7वा अध्याय आहे. 7वा अध्याय हा कोण्या संदर्भात आहे आणि त्याच्यामधला 7वा श्लोक कोणता येऊ शकतो? 7व्या अध्यायातला 7वा श्लोक. मत्तः परतरं नान्यत् किंचिदस्ति धनञ्जय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. हा अध्याय कशा संदर्भात आहे? ज्ञान विज्ञान योग. ताई, परत तुझ्याकडे येतोय मी. 10वा अध्याय कशा संदर्भातला आहे? त्याच्यातला 9वा विभूती श्लोक योग. कुठला येऊ शकतो? कोणता श्लोक? 10वा. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं ते येन मामुपयान्ति ते. आणि कुठल्या संदर्भातला हा अध्याय आहे? विभूती योग. वा, अप्रतिम. परत आपण आणखी पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. की नॉर्मली 15वा अध्याय सर्वांना प्रिय आहे. तो काही समजा सर्वांच्या जे आहे ते काही जे सांप्रदायिक बेसिक शिकतात संप्रदायांच्या असू शकतो. पण काय सांगाल गीतेतला सर्वात मोठा अध्याय कोणता आहे बरं? 18वा. 18वा. किती श्लोक आहेत त्याच्यामध्ये? 78. 78. ठीक आहे, ओके. रॅन्डमली विचारतो, त्याच्यातला 50व्या क्रमांकाचा श्लोक कुठला येऊ शकतो? सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा. आता एखादा कुठला असा श्लोक आहे की ज्या श्लोकाचा तुला अर्थ माहिती आहे आणि तुला तो श्लोक सांगायला आवडतो? दुसऱ्या अध्यायातला 13वा. काय श्लोक आहे? दुसऱ्या अध्यायातला 13वा. हो. हं. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारे यौवनं जडा तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र न मुह्यति. या श्लोकाचा अर्थ असा आहे, ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरात बालपण, तरुणपण आणि वार्धक्य येते त्याचप्रमाणे दुसरे शरीर मिळते. वा, याविषयी धीर पुरुषांना मोह उत्पन्न होत नाही. वा, अप्रतिम. दीदी, तुला कुठला असा श्लोक आवडतो की ज्याचा अर्थ तुला सांगता येतो आणि तो श्लोक कुठल्या अध्यायातला? दुसऱ्या अध्यायातला 63वा. क्रोधात भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. या श्लोकाचा अर्थ असा आहे की राग करू नका, रागाने बुद्धी भ्रष्ट होते. वा, अप्रतिम. अक्षरशः खरं तर मलाही आज भारावून जाते की एवढ्या कमी वयात हे सगळं म्हणतायत. काय सांगाल की तुम्ही ज्यावेळेस शंकराचार्यांकडे आदरणीय तुम्ही गेला होता त्या हो. काय प्रतिक्रिया होती त्यांची की ह्या दोघांचं हे एवढं तीक्ष्ण तपाहून बुद्धीची? नाही, ते म्हणले हे अफाट आहे. पण काय एक सांगाल तुम्ही एक ॲज अ पिता म्हणून काय अपेक्षा आहेत तुमच्या भविष्यात त्यांच्याकडून? त्यांनी काय केलं पाहिजे? काय नाही, परमेश्वराचे चिंतन करावं. कारण मनुष्यानं शेवटपर्यंत जरी काही केलं तरी जाताना बाकी शून्य आहे. जी. माऊलींचं म्हणणं असं होतं की शुद्ध 24 कॅरेट पुण्य कसं तयार होतं, तर एक तर नामस्मरण, दुसरी गोष्ट अन्नदान, तिसरी गोष्ट परोपकार. ह्या 3 गोष्टींनी शुद्ध पुण्य तयार होतं आणि तेच आपल्याबरोबर शेवट जातं. बाकी सगळं मधला ही खेळ माझं आणि काबाडवचं. पण काय सांगाल की जेव्हा तुम्ही याला गीतेची संहिता देत होतात ह्या दोघांनाही, हो. किती वेळ लागत होता ह्यांना श्लोक पाठ करण्यासाठी? एक नाही, मी रोज 3 श्लोक शिकवायचो त्यांना. 3 श्लोक मी फळ्यावर लिहायचो. फळ्यावर लिहिल्यानंतर सकाळी ते बघायचे त्याच्याकडं, 2दा म्हणायचे, मी म्हणून दाखवायचो, ते माझ्या मागं म्हणायचे. परत गीता परिवारामध्ये पण ते सकाळी तासाला बसलेले असायचे, ते सकाळी ऐकायचे तिथं पण. आणि सकाळी मी त्यांना शिकवलं की संध्याकाळी शाळेतून येताना सायकलीवरती मला म्हणून दाखवायचे. सायकलीवर येताना ही पुढं बसलेलं असायचं, ही मागं बसलेली असायची. आणि दोघांनी विचारायचो, झाले का पाठ? तर झाले म्हणायचे. तर याच्याविषयी मला एक आणखी प्रश्न विचारतो की एक मेच्युअर वय आल्यानंतर कळतं किंवा मी काय पाठ करतोय किंवा काय म्हणतोय. हो. पण त्यांनी त्या वयात पाठ केलेली गीता ज्यावेळेस त्यांना खरंच काही शिकवल्यानंतर गीता कळेल असंच नाही, पण तर हे देवानं असं गिफ्ट काहीतरी दिलं असं वाटतं का? हो हो, नक्कीच. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की स्वप्नील खूप लहान होता आणि मी रोज सकाळी मारुती मंदिराला जात असतो. जात असताना स्वप्नील लहान होता आणि माझ्या सायकलला पुढचं सीट नव्हतं बसायला. मग मी त्याला म्हणलो की त्यानं मला मागा लागला, बाबा मला पण यायचं आहे म्हणून. मग यायचं आहे म्हणल्यानंतर मी त्याला नेऊ शकत नव्हतो, कारण तो खूप लहान होता, मागं कॅरेजवर बसता येत नव्हतं, पुढं सायकलला सीट नव्हतं. मग मी त्याला म्हणलं, हनुमान बाप्पा म्हणत असतात की
जर हनुमान चालीसा आली तर माझ्या मंदिरात प्रवेश आहे, नाहीतर नाही, असं मी त्याला सांगितलं. आणि त्याला मी सांगितलं तू हनुमान चालीसा पाठ कर. त्यावेळेला तो खूप 3-4 वर्षाचा होता काहीतरी. तर त्यानं मला दुसऱ्या दिवशी मी जाताना मला म्हणला बाबा माझी हनुमान चालीसा पाठ झाली, मला घेऊन जावा. मी चकित पडलो आणि चकित पडल्यानंतर मी त्याला म्हणलं म्हणून दाखव. तर त्यानं मला पूर्ण हनुमान चालीसा म्हणून दाखवली. एक दिवसामध्ये? हो, 1 दिवसामध्ये. आणि अशी म्हणली की तुम्ही आता त्या हनुमान चालीसातला जरी कुठलाही एक अंक सांगितला तर तो श्लोक सांगू शकतो. वा. आणि रामरक्षा तर त्यानं कशी शिकली, मी दीदीला शिकवत होतो. दीदी घरात होती. दीदीला मी म्हणजे दीदीचं पण सुरुवात कशी झाली, ज्या वेळेला संध्याकाळी आम्ही 2 जण देवाची पूजा करत होतो त्यावेळेला रामरक्षा म्हणत होतो. रामरक्षा म्हणत असताना दीदी माझ्याजवळ आली आणि म्हणली बाबा मला पण शिकवा. माझ्या पायाला धरलं होतं तिनं, असं मी उभारलेलो होतो, गुडघ्याला धरलं, लहान होती तिनं, आणि मला म्हणली बाबा मला पण शिकवा. मग मी म्हणलं तुला काय शिकवू बाळा, म्हणलं अजून मी, मला शिकवा. मग शिकवा म्हणल्यावर मी रामरक्षेतला 35वा श्लोक म्हणलो. आपदामम अपहर्तारम दातारम सर्वसंपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम. जा दीदी पाठ कर म्हणलं. तिनं संध्याकाळी जेवण करताना मला म्हणली बाबा माझा पाठ झाला, आणि तिनं तुम्हाला श्लोक म्हणून दाखवला. त्या दिवशी मी ओळखलं ह्या दोघांकडे काहीतरी आहे जबरदस्त. आणि मी एक फळा विकत आणला आणि मी फळ्यावर शिकवायला ह्यांना सुरुवात केली घरी. तेव्हा यांचं वय काय होतं? त्यावेळेला काहीतरी 4 आणि 3.5-4 वर्षाची होती दोघं. इतकी तीक्ष्णता या वयात आहे म्हणल्यावरती ही कुठल्याही पदावर आणि कुठल्याही गुरुपाशी शिकू शकतात, बरोबर आहे? बरोबर. पण हल्ली असं आहे की तुम्ही किती जरी एज्युकेटेड असला तरी संपत्ती किंवा पैसा हा विषय कुठेतरी येतोच, कुठेतरी खरंय, माणूस खेचला जातोच त्या गोष्टीमुळे, किती तुमच्याकडे बुद्धी असू द्या. तर काय सांगाल की भविष्यात यांना इतके हुशार असून सुद्धा की कुठल्याही गुरुकडे शिकू शकतात हे, तर तशा वेळेस आर्थिक अडचण काही येऊ शकते का तुम्हाला, किंवा तशी परिस्थिती आहे का? नाही, माझी परिस्थिती सध्या मला काहीच काम नाही. आणि माझ्या आता शरीरानं मला शुगर वाढलेली असते त्यामुळं कामही होत नाही. माझी शुगर 450, 500, कधी 350 अशी शुगर असते. मी तुम्हाला रिपोर्ट दाखवतो. माझी आत्ता रिपोर्ट पण आहे तिथं, मी तुम्हाला दाखवू शकतो ते रिपोर्ट पण. आणि माझी आर्थिक बाजू पूर्ण ढासळलेली आहे. जसं परमेश्वर श्रीकृष्ण जेवायला घालतो त्याप्रमाणे मी जेवतो, जी चटणी भाकरी खायला घालतो त्याप्रमाणे मी जेवतो. काही काळ होता माझा मागचा चांगला, पण त्याच्यानंतर पूर्ण माझी परिस्थिती ढासळली. आणि खरं तुम्हाला जर सांगायचं झालं तर ज्या वेळेला माझी पूर्ण परिस्थिती ढासळली त्यावेळेला मी 100% श्रीकृष्णावर अवलंबून राहिलो. आणि 100% अवलंबून राहिल्यावर श्रीकृष्ण ह्या ना त्या मार्गाने मला मदत मिळवून देत होता आणि माझ्या घराचा उदरनिर्वाह चालत होता. आणि आर्थिक बाजूची अडचण ह्यांना शिकवण्याला मला येते पण आहे. आणि पुढं ह्यांना भविष्यात जर जास्त शिकायचं झालं तर अडचणी येणार पण आहे. हा मुलाने त्या दरवाजावर लिहून ठेवलेला आहे की मी कलेक्टर होणार वयाच्या 21व्या वर्षी, मी मोठा ज्योतिषी होणार. परत मुलीनं लिहून ठेवलं मी 21व्या वर्षी डॉक्टरच होणार. असं दरवाजावर ह्या मुली लिहून ठेवतात. मला प्रश्न पडतो मी कसं शिकू ह्यांना, हा माझ्यासमोर असलेला मोठा प्रश्न आहे. माझी परिस्थितीही नव्हती, फक्त श्रीकृष्णाची कृपा म्हणून माझा उदरनिर्वाह चालतो. पण मी आल्या वेळेस जेव्हा चर्चा करत होतो काकूंशी तेव्हा त्यांच्या बोलण्यातून हे कळालं की त्या सुद्धा खूप एज्युकेटेड आहेत सगळ्या गोष्टी. हो, तिनं माझी मंडळी MA MAd आहे, एक हाताने अपंग आहे ती. आणि खूप प्रयत्न केला तिनं खूप ठिकाणी, पण जॉबचं काही झालं नाही. तिनं गव्हर्नमेंट जॉबसाठी खूप प्रयत्न करत होती, अजून सुद्धा करते तिनं प्रयत्न. आता तरी तिचं रनिंग वय 40 चालू आहे. ओके, नक्कीच काका. पण मला वाटतं की ईश्वराने हे फळ खूप मोठं दिलेलं आहे तुम्हाला या संदर्भात सगळ्या गोष्टीमध्ये. तर आपला व्हिडिओचा उद्देश हाच होता की यांची सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत आल्या पाहिजे. तर मला नक्कीच वाटतं की कुठली तरी एजन्सी, कुठली संस्था किंवा कुठल्या तरी काहीतरी असा व्यक्ती एखादा नक्कीच आपल्या या व्हिडिओला बघून जे आहे ते आपल्यापर्यंत पोहोचेल. मला आणखी एक विषय विचारायचा होता की मी घरात आल्या बघितलं की चाकरवाडीच्या माऊलींचा फोटो दिसला मला इथे. हो. आणि तिथून ऑलमोस्ट तुम्ही आता 100 किलोमीटर तरी आहातच. हो, 110 किलोमीटर पडतं. मग काय ते नातं कसं आहे नेमकं जुळलं? ते नातं कसं झालं तुम्हाला, आता आमचे वडील मला म्हणाले त्यावेळेला मला माझ्या शरीराच्या ताकदीवर भरोसा होता. मी खूप व्यायाम करायचो आणि शरीराच्या ताकदीवर भरोसा होता. मग आमचे वडील मला म्हणाले की चाकरवाडीला माऊलीला जाऊन ये. तर मी म्हणलो की मला अनुभव काहीच नाही असताना मी जाणार नाही. आणि त्या काळात काही फोन वगैरे काही नव्हते. मग एक दिवस शनिवारचा दिवस होता,
मी आणि आई घरात बसलेलो होतो. मग आई मला म्हणाली गेला असतंच तर दर्शनाला माऊलीच्या. अगं मला काय म्हणजे त्यांचा कधी संपर्कच नाही, काय अनुभवच नाही, तर मी कुणाला पण कसं काय मानू, कुणाच्याही पायावर मी कसं डोकं ठेवू असं मला पहिल्यांदा वाटलं. मग मी म्हटलं की शनिवारचा दिवस होता, आज बाबा दुपारी येतील, मला 200 रुपये एक जणाचे द्यायचे आहेत. तर बाबांनी जर आल्या आल्या 200 रुपये दिले, मी त्यावेळेला कॉलेजला नुकतंच गेलेलो होतो आणि जर्नल घेतलेले होते, त्याचे पैसे मी एक जणाकडून उसने घेऊन दिलेले होते सरांना, मग ते मला द्यायचे होते. तर मी म्हटलं बाबांनी जर आल्या आल्या मला ते 200 रुपये दिले तर मी माऊलीला मानतो म्हणलं. पण तू एक शब्द बोलायचा नाही की तू द्या द्या वगैरे काय बोलायचं नाही. आणि वडील शनिवारचा दिवस होता, शाळा सुटली, दुपारी घरी आले. घरी आल्यानंतर कट्ट्यावर बसले, तांब्या भांडं दिलं भरून त्यांना, तांब्या भांडं भरून दिलं, पाणी दिलं. पाणी दिल्यावर आईला मी आधीच सांगितलं होतं तो आतमध्येच थांब म्हणून. आणि बाबांनी मला बॅगेतनं काढून 200 रुपये हातात ठेवले, हे राहू दे तुला खर्चायला म्हणून. आणि तिथंच माझा विश्वास बसला आणि मी सायकलीवर वारी चालू केली. काय वाटतं की या दोघं जे एवढे कमी हुशार आहेत, माऊलींची कृपा असू शकते का? हो हो, 100% माऊलींची कृपा असू शकते. नक्कीच. कारण 100% माऊलींचीच कृपा असू शकते. कारण माऊलींशी मी खूप गप्पा मारल्या, खूप बोलायचो माऊलींशी मी गेल्यानंतर, की माझ्या मनातला कुठलाही प्रश्न असता मला कधी व्यक्तच करावा लागला नाही. माझ्या थोरल्या बहिणीच्या लग्नाच्या वेळेला आई घरात सारखं म्हणायची, सांग की बाबांना स्थळं बघायला, सांग की बाबांना स्थळं बघायला. मग मी म्हटलं थांब मी माऊलीला जाऊन सांगून येतो. म्हणून मी माऊलींकडे गेलो की माझ्या बहिणीचं लग्न थोरल्या तर तिथे गेले गेले मला माऊली म्हणले तिला काल सर्पयोग आहे आणि 2 महिन्यांनी तिचं लग्न आहे, तू सुट्टीवर येणार आहेस. त्यावेळेला मिलिटरीत होतो मी. मग तू येणार आहेस म्हणली 2 महिन्यांनी. आणि त्याचप्रमाणे 2च महिन्यात बहिणीचं लग्न ठरलं आणि लग्नही झालं 99 साली. नक्कीच नक्कीच. दादू मला तुला विचारायचं आहे आता, आणि ताई तुलाही, की तुमच्यावरती शैक्षणिक, आता वडिलांनी तर समजा आध्यात्मिक संस्कार करतायतच, पण शैक्षणिक संस्कार कोणी जास्त जे आहे तिकडे? माननीय आदरणीय श्री ज्ञानेश्वर खुरे सर. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्ण वंदे जगद्गुरुं.